नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील प्रकरण 16वे पाणी याचा अभ्यास करणार आहोत। आता आपण पाणी या प्रकरणाचा मागील पाठामध्ये पाण्याचे शुद्धीकरण आणि पाण्याचे प्रदूषण याचा अभ्यास केला। आता आपण सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया म्हणजे दूषित पाणी जे आहे ते दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात आणि त्या पुढील प्रमाणे आहे। तर पहिली पद्धत आहे निवळणे। तर निवळण्यासाठी काय केलं जातं तर गावच्या जलस्रोतातून आणलेले पाणी टाक्यांमध्ये स्थिर राहू देतात आणि तुरटी वापरतात आणि तुरटी वापरल्यानंतर मग पाणी काय होते त्या ठिकाणी की तुरटी वापरल्यानंतर जो गाळ आहे तो गाळ पाण्याच्या तळाशी साचतो आणि पाणी स्वच्छ होते। मग दुसरी पद्धत काय आहे गाळणे। मग यंत्राद्वारे पाणी काय केलं जातं गाळून घेतात। तिसरी पद्धत आहे ऑक्सिजनीकरण करणे म्हणजे पंपाच्या मदतीने पाण्यात हवा खेळवतात, त्यामुळे पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिसळतो। चौथी आहे निर्जंतुकीकरण करणे की क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण करतात। अशा या 4 पद्धती आहे। या 4 पद्धतीद्वारे जलशुद्धीकरण केलं जातं। त्याच्यानंतर आपण आता पुढचा भाग पाहणार आहोत दुष्काळ। आता दुष्काळ आपल्या महाराष्ट्रातील कित्येक प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडत असतो। आपण याच्या बातम्या दूरदर्शनवर देखील पाहतो, त्यांची माहिती घेतो। यावरून आपल्याला दुष्काळ म्हणजे काय हे कळलं असेल किंवा समजलं असेल। त्याची सविस्तरच माहिती आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। आता बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होत असते। तर बाष्पीभवन म्हणजे काय तर पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया की उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे म्हणजेच बाष्पीभवन होते। मग नद्या, ओढे, सरोवर, तळे, विहिरी, बंधारे, धरणे यातील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने काय होते वाफ होते। म्हणजे काय होतं की तळे, विहिरी, बंधारे यामध्ये सूर्याच्या उष्णतेने ते पाणी तापलं जातं आणि तापल्यानंतर त्यामुळे त्याची काय होते वाफ होत असते। आणि तसेच जलस्रोत जे आहे या जलस्रोतातून पाण्याची पातळी काय होते मग हळूहळू कमी पडते। मग पाऊस पडला नाही तर यापैकी काही साठे काय होतात कोरडे पडतात, तसेच जमीनही कोरडी पडते। मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की ही जी दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी परिस्थिती निर्माण होत असते। तसंच अशा परिस्थितीत जनावरांना आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते, शेतीसाठी सुद्धा पाणी मिळत नाही, त्यामुळे अन्नधान्याची सुद्धा टंचाई जात होती। आणि मग ही सगळी एकंदरी प्रक्रिया म्हणजेच काय आहे दुष्काळ। मग दुष्काळ ही एक काय आहे नैसर्गिक आपत्ती आहे आणि दुष्काळात धान्य, चारा मिळणे देखील काय होतं कठीण होतं। आपल्या राज्यात, देशात किंवा जगाच्या एखाद्या भागामध्ये दुष्काळ पडल्याच्या अनेक बातम्या आपण दूरदर्शनवर पाहतो। मग ज्या भागात दुष्काळ पडतो तेथील लोकांना काय होतं विपरीत परिस्थिती सामना करावा लागतो। त्या भागातील प्राणी झालं, वनस्पती झालं यांना देखील दुष्काळाचा तडाखा बसतो। मग वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती पाण्याविना काय होतात करपून जातात। त्यानंतर प्राणी देखील पाणी जर मिळालं नाही तर मरण पावतात। मग आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 1972 साली महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता। अशा वेळी लोकांना मग त्या ठिकाणी मदत करण्याचे काम काय कुणी केले तर शासनामार्फत करण्यात आलं की 1972 साली सुद्धा महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ पडलेला होता तो अत्यंत भयानक होता की त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावर मेले होते, माणसांना देखील पिण्याचे पाणी मिळालं नव्हतं, त्यानंतर वनस्पती देखील मोठ्या प्रमाणात नष्ट झालेल्या होत्या। मग दुष्काळ जे आहे त्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांना, जनावरांना तात्पुरतं काय केलं जातं हलवलं जातं। ज्या भागात दुष्काळ पडलेला आहे तेथील लोकांना किंवा जे लोक दुष्काळग्रस्त आहे त्या भागातील लोकांना, प्राण्यांना सुरक्षित जागी काय केलं जातं तात्पुरते हलवले जाते।
वेळ प्रसंगी मग त्यांना धान्य, चारा, पाण्याचा पुरवठा देखील केला जातो. तसंच पाळीव जे जनावर आहे त्या जनावरांची काळजी घेण्यासाठी चारा छावण्या उभारल्या जातात. मग या चारा छावण्यामध्ये त्यांना धान्याचा पुरवठा केला जातो, पाण्याचा पुरवठा केला जातो, जे चारा आहे त्या चाऱ्यांचा पुरवठा केला जातो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ही सगळी जी व्यवस्था आहे ही सगळी व्यवस्था काय केली जाते, मोफत केली जाते. मग आता आपण यामध्ये पुढचा भाग पाहणार आहोत जलव्यवस्थापन. आता जलव्यवस्थापन जे आहे, जलव्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, तर मुलांनो आपण पाणी काय केलं पाहिजे, अडवलं पाहिजे. तसंच अडवल्याबरोबर जिरवलं देखील पाहिजे. म्हणजे ह्या दोन गोष्टी केल्या तर मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा लाभ हा मिळू शकतो. आपल्या संपूर्ण पृथ्वीला कशामुळे पाणी मिळतं, तर पावसामुळे पाणी मिळत असतं. पावसामुळे हे पाणी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत असतं. वर्षातील साधारणतः 4 महिने आपल्याला पावसाचं पाणी हे मिळतं. पावसाचे पाणी जे आहे हे पावसाचे पाणी आपण काय केले पाहिजे, साठवले पाहिजे. आणि म्हणूनच साठवले पाहिजे, त्याचबरोबर ते जमिनीत देखील मुरवले पाहिजे. हे दोन्ही गोष्टी करणं काय आहे, खूप गरजेचं आहे. जर आपण हे केलं नाही तर रोजच्या वापरासाठी आणि रोजच्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा पाणी मिळणार नाही. म्हणून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आपण अडवला पाहिजे आणि तो जमिनीत कसा मुरेल याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच म्हणतात की पावसाचे पाणी थांबवायला शिका, थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका. ह्या जर गोष्टी आपण केल्या की पावसाचं पाणी थांबवलं आणि त्या थांबलेल्या पाण्याला जमिनीत जर जिरवायला समजा जमिनीत जिरवलं तर त्याच्याने मोठ्या प्रमाणात फायदा हा होत असतो. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते आणि पाणी अडवले की ती जमिनीत जिरते. त्यामुळे भूजलचा साठा वाढल्याने झाडांना पाणी मिळते, तसंच विहिरींना देखील पाणी मिळते आणि शेती करणं देखील शक्य होतं. मुलांनो, पावसाचे पाणी अडवण्याचे, जमिनीत जिरवण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले जातात. त्यामध्ये मोठी धरणं बांधली जातात, परंतु सर्वच ठिकाणी धरणं बांधणं शक्य आहे का रे, तर नाही. मग अशा वेळी तलावाची निर्मिती करणे, उतारावर लहान लहान बंधारे बांधणे, आडवे चर खांदणे, गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन आणि नागरिक एकत्र येऊन करतात. आता काही ठिकाणी तर काय केलं जातं, नदीच्या पात्रात विहिरी खांदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवतात. अशा सर्व पद्धतीमुळे जास्तीत जास्त पाणी साठवलं जातं. आता आपल्याला इथं चित्र दिलेलं आहे, पहा कसं पाणी काय केलं जातं की जे छतावरचं पाणी आहे ते छतावरचं पाणी कशात साठवलेलं आहे, पहा टाकीत साठवलेले. नंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे की ते जमिनीत मुरवलं जातं. मग ह्या दोन चित्रामध्ये जशी व्यवस्था केलेली तशी आपण त्याला जर केली, त्यालाच आपण दुसरा शब्द आहे पहा रेन हार्वेस्टिंग असं म्हटलं जातं. मग ह्या पद्धतीचा आपण जर वापर केला तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी हे जमिनीमध्ये काय जातं, जिरवलं जातं. तसंच आपण उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणं जरूर. आपण जर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि त्याचा जर अतिवापर केला तर नंतर पाणी काय होणार आहे, संपणार आहे आणि मग आपल्याला पाणी मिळेल का, नाही. मग त्याच्यासाठी आपण उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणं आवश्यक आहे. पावसाचं पाणी अडवून जमिनीत जिरवणं किंवा टाक्यांमध्ये साठवणं महत्वाचं असतं. अशा पद्धतीने नंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच काय म्हटलं जातं, जलव्यवस्थापन. म्हणजे आपल्याला जलव्यवस्थापनाची व्याख्या काय सांगता येईल की पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच जलव्यवस्थापन असे म्हणतात. आज आता आपण मुलांनो पहा पाणी कसं अडवायचं, कसं जिरवायचं हे आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, पाणी हेच काय आहे, जीवन आहे आणि म्हणूनच आपण पाणी अडवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे आणि साठवलं देखील पाहिजे. तसंच त्याचा वापर देखील कसा केला पाहिजे, काटकसरीने त्याचा वापर केला पाहिजे. तर आज आपण या प्रकरणामध्ये जलशुद्धीकरणाच्या पद्धती
याची माहिती पाहिली. त्याच्यानंतर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोणकोणते उपाय केले जातात ते पाहिलं. आणि जलव्यवस्थापन जे आहे त्या जलव्यवस्थापनाबद्दल आपण माहिती पाहिली. थँक्यू.